if y equal to if y is equal to e raised to power m tan inverse x, show that 1 plus x square d2y by dx square plus twice x minus m dy by dx इक्वल टू 0. ते आपल्याला फंक्शन दिलं आहे की y इक्वल टू e raised to power m tan inverse x. Then show that 1 plus x square d2y by dx square plus twice x minus m dy by dx equal to 0. रिझल्ट एकदम सोपा आहे. we have y e raised to power m tan inverse x आपल्याला दिला याच्यामध्ये. तर याला आपण इथे प्रूफ मध्ये पाहायचं की सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपल्याला विचारले, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x we get dy by dx किती हा बेसिक फॉर्म्युला e raised to power x चा e raised to power m tan inverse x. कशामुळे कंपोजिट फंक्शन झालं? m tan inverse x मुळे. त्यामध्ये m कॉन्स्टंट आहे तो तसाच राहिला आणि tan inverse x ची डेरिव्हेटिव्ह किती आहे ना 1/1 प्लस x स्क्वेअर. ठीक आहे, 1 प्लस x स्क्वेअर नीचे गुणून टाका. 1 प्लस x स्क्वेअर dy by dx इक्वल टू हा m आहे इथे इंटू e raised to power m tan inverse x, that is 1 plus x square dy by dx equal to m आणि ही व्हॅल्यू म्हणजे y ची. आता याला आपण इथे पहा 1 plus x square d2y by dx square आहे. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x y गेट. याला आपण पुन्हा डिफरन्शिएट केलं तर 1 plus x square याचे u dy by dx याचे v आपण याला कन्सिडर करू. 1 plus x square dy by dx ची डेरिव्हेटिव्ह काढली तर d2y upon dx square plus dy by dx याची डिज राहील तर 1 plus x square ची डेरिव्हेटिव्ह 1 ची 0 x square ची twice x. या साइडला m कॉन्स्टंट राहिला, y ची डेरिव्हेटिव्ह dy by dx, that is 1 plus x square d2y upon dx square plus इथे आपण dy by dx चे कोएफिशिएंट कलेक्ट करू. dy by dx चा कोएफिशिएंट twice x आणि हा या साइडला आपण ट्रान्सफर केला तर प्लस चा मायनस होईल इक्वल टू 0 आणि हेच आपल्याला प्रूफ दाखवायचे. आता एक रिमार्क मध्ये लक्षात घ्या पॉइंट, dy by dx होल स्क्वेअर असेल आणि याची डेरिव्हेटिव्ह काढायची आपल्याला. d dx ऑफ dy by dx होल स्क्वेअर असेल तर याला आपण पॉवर फॉर्म्युला यूज करणार. पॉवर अधिक 2 dy by dx चा पॉवर 1 न कमी झाला आणि dy by dx मुळे कंपोजिट फंक्शन आहे तर d dx ऑफ dy by dx. म्हणजे कशा प्रकारे सॉल्व केलं आपल्याला, dy by dx होल स्क्वेअर ला डेरिव्हेटिव्ह काढायची आपल्याला. तर पॉवर अधिक dy by dx चा पॉवर 1 न कमी झाला हा म्हणजे याचा पॉवर 2 होता 1 न कमी झाला डेरिव्हेटिव्ह मध्ये आणि dy by dx मुळे कंपोजिट फंक्शन झालं तर त्याची पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढली गेली तर रिझल्ट काय याचा 2 dy by dx d dx ऑफ dy by dx म्हणजे d2y upon dx square and therefore d dx of dy by dx whole square equal to 2 dy by dx d2y by dx square आहे. तर आपल्याला एक्झाम्पल मध्ये घ्यायचं आहे.
नेक्स्ट एक्झाम्पल आहे इफ y इक्वल टू साइन m cos inverse x, then show that 1 minus x square d2y upon dx square minus x dy by dx plus m square y is equal to 0. तर घरी तुम्हाला होमवर्कसाठी साईनच्या ठिकाणी फक्त केवळ कॉस राहील एवढं लक्षात ठेवायचं. सोल्युशन फाईल घेऊन आता वी हॅव y is equal to sin m cos inverse x राहील. ठीक आहे. आपल्याला प्रूफ मध्ये पाहायचं आहे की सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पर्यंत जायचं आहे तर याला दोनदा डिफरन्शिएट करायचं आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x वेगेट या साईडला येईल dy बाय dx साइनची डेरिव्हेटिव्ह cos m cos इनव्हर्स x. या m cos इनव्हर्स x मुळे कंपोजिट फंक्शन झालं. त्याची डेरिव्हेटिव्ह किती येणार मायनस बरोबर आहे. म्हणजे m राहिला असता आणि cos इनव्हर्स x ची डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन स्क्वेअर रूट 1 मायनस x स्क्वेअर झाली असती. या स्क्वेअर रूट 1 मायनस x स्क्वेअर ने गुणून टाकले 1 मायनस x स्क्वेअर dy बाय dx इक्वल टू हा तर इथे आला मायनस m cos इनव्हर्स x. ठीक आहे. आता इथे प्रूफ मध्ये लक्ष ठेवायचं आहे की आपला 1 मायनस x स्क्वेअर स्क्वेअर रूट मध्ये नाही इथे स्क्वेअर रूट मध्ये आला. पूर्ण इक्वेशनचा स्क्वेअर करायचा. ऑन स्क्वेअरिंग वी गेट याचा स्क्वेअर झाला तर 1 मायनस x स्क्वेअर dy बाय dx चा स्क्वेअर आपण स्क्वेअर करून आलो डेरिव्हेटिव्ह काढून आलो याची इज इक्वल टू मायनस चा स्क्वेअर प्लस m स्क्वेअर cos स्क्वेअर m cos इनव्हर्स x. 1 मायनस x स्क्वेअर आता इथे 1 मायनस x स्क्वेअर dy बाय dx होल स्क्वेअर m स्क्वेअर व नो दॅट cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 राहते. मग याला आपण असं लिहून टाकू याची व्हॅल्यू किती ना 1 मायनस sin स्क्वेअर m cos इनव्हर्स x. म्हणजे हा m cos इनव्हर्स असं कन्सिडर करा की हा x व्हेरिएबल आहे. म्हणजे 1 मायनस sin स्क्वेअर x इज इक्वल टू cos स्क्वेअर x. 1 मायनस x स्क्वेअर dy बाय dx होल स्क्वेअर इज इक्वल टू m स्क्वेअर 1 मायनस sin m cos इनव्हर्स x ची व्हॅल्यू किती आहे y त्याच्या बरोबर किती येतो y स्क्वेअर. ठीक आहे. बाय याला इक्वेशन नंबर आपण 1 म्हणतो. बाय इक्वेशन अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x y गेट. आता तुम्हाला होमवर्कसाठी प्रॉब्लेम राहील तर साइनच्या ठिकाणी cos राहणार. cos ची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन स्क्वेअर केल्यानंतर इथे sin स्क्वेअर येईल. तर sin स्क्वेअरची व्हॅल्यू काय ठेवायची 1 मायनस cos स्क्वेअर x ठेवायची. फक्त एवढंच बदल होईल त्यामध्ये. आता अगेन डिफरन्शिएटिंग याला म्हणू आपण u आणि याला म्हणू v. 1 मायनस x स्क्वेअर याची डेरिव्हेटिव्ह काढली आपण d dx ऑफ dy बाय dx होल स्क्वेअर किती मिळते 2 dy बाय dx d2y बाय dx स्क्वेअर पॉवर अधिक 2 dy बाय dx इंटू d2y बाय dx स्क्वेअर u डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस आता v तसाच राहील
डीवाय बाय डी एक्स होल स्क्वेअर. तर 1 मायनस एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 1 ची 0 मायनस एक्स स्क्वेअरची टॉईस एक्स. आता या साईडला या एम स्क्वेअर कॉन्स्टंट राहिला इंटू 1 ची 0 मायनस वाय स्क्वेअरची येणार टॉईस वाय डीवाय बाय डी एक्स. आता या पूर्ण इक्वेशन मध्ये पहा इथे हा 2 डीवाय बाय डी एक्स आहे. इथे हा 2 डीवाय बाय डी एक्स आहे. यामध्ये पहा 2 आणि याच्यामधला 1 डीवाय बाय डी एक्स या स्क्वेअर मधला. ठीक आहे. आणि इथे हा 2 डीवाय बाय डी एक्स हा पूर्ण इक्वेशन मध्ये कॉमन आहे. हा तर आपण याला पूर्ण कॅन्सल म्हणजे त्या 2 डीवाय बाय 2 हा नंबर नॉन झिरो आहे. डीवाय बाय डी एक्स ची डेरिव्हेटिव्ह सुद्धा नॉन झिरो आहे. म्हणजे 2 डीवाय बाय डी एक्स ना आपण पूर्ण इक्वेशनला डिवाइड करून टाकू. तर कॅन्सलिंग थ्रू आउट 2 डीवाय बाय डी एक्स वही गेट. इथे मग आपण कॅन्सल केला तर पाहिजे मतलब हा गेला 1 मायनस एक्स स्क्वेअर d2y बाय dx स्क्वेअर. यामधला 2 dy बाय dx गेला प्लस इंटू मायनस हा मायनस. ठीक. यामधला x राहिला आणि यामधला एक dy बाय dx राहिला. x dy बाय dx. यामधला पार्ट 2 dy बाय dx केला काय शिल्लक राहिला या साईडला मायनस m स्क्वेअर y राहिलं. त्याला या साईडला ट्रान्सफर करून घ्या म्हणजे तो प्लस m स्क्वेअर y इक्वल टू 0 आणि स्प्रूफ करायचं. ठीक आहे. तर तुम्हाला जर इथे साइनच्या ठिकाणी कॉस घ्यायचं होमवर्कसाठी आणि प्रूफ तेच राहील आणि तुम्हाला त्याची ऍडजस्टमेंट पण सांगितली. नेक्स्ट आहे if x equal to sin t, if x is equal to sin t and y equal to e raised to power mt, then show that 1 minus x square d2y by dx square minus x dy by dx minus m square y is equal to 0. तर पहिल्यांदा काय दिलं आपल्याला हे पॅरामेट्रिक फंक्शन आहे. we have x is sin t and y equal to e raised to power mt. ठीक आहे. तर इथे पाहायचे आपण याला यावरून t ची व्हॅल्यू किती मिळेल t इक्वल टू sin इनव्हर्स x आणि इथे आपण याला एलिमिनेट करून टाकू. तर y इक्वल टू किती मिळेल पहा e raised to power m आणि t म्हणजे sin इनव्हर्स x मिळेल. ठीक आहे. या इक्वेशनला आपण डिफरन्शिएट करू. याला इक्वेशन नंबर 1 म्हणतात. डिफरन्शिएटिंग with respect to x by differentiating equation 1 with respect to x y get. किती dy by dx is equal to बेसिक फॉर्म्युला e raised to power x चा e raised to power m sin इनव्हर्स x. m sin इनव्हर्स x मुळे कंपोजिट फंक्शन झालं तर त्याची डेरिव्हेटिव्ह येणार m प्लस राहिला आणि sin इनव्हर्स x ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन स्क्वेअर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर. 1 मायनस एक्स स्क्वेअर ने क्रॉस मल्टिप्लिकेशन करा स्क्वेअर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवाइड बाय dx इज इक्वल टू m. इथे m राहिला हा आणि ही व्हॅल्यू म्हणजे आहे y ची.
बाय 1 ऑन स्क्वेअरिंग प्रूफ मध्ये पाहायचं आहे की स्क्वेअर रूट नाही तो स्क्वेअर केला आपण ऑन स्क्वेअरिंग वेगेट ऑन स्क्वेअरिंग वेगेट याचा स्क्वेअर होईल तर 1 मायनस एक्स स्क्वेअर याचा स्क्वेअर होईल तर डीवाय बाय डी एक्स होल स्क्वेअर इक्वल टू एम स्क्वेअर वाय स्क्वेअर. Again differentiating with respect to x वेगळे 1 minus x square याचे u याची डेरिव्हेटिव्ह येणार 2 dy by dx into d2y by dx square plus dy by dx whole square लिफी तसंच राहिला तर 1 minus x square ची डेरिव्हेटिव्ह मायनस टॉइस एक्स या साईडला एम स्क्वेअर आणि वाय स्क्वेअरची टॉइस वाय डिवाय बाय. याच्या आधीच्या प्रॉब्लेम मध्ये जसं आपण 2 डिवाय बाय डीएक्स कॅन्सल केलं होतं तसंच यामध्ये तिन्ही टर्म मध्ये आहे ते कॅन्सलिंग थ्रू आउट 2 डिवाय बाय डीएक्स वेगळे केअरफुली यामधला हा 2 डिवाय बाय डीएक्स गेला 1 मायनस एक्स स्क्वेअर d2y बाय dx स्क्वेअर हा प्लस इंटू मायनस होईल यामधला 2 डिवाय बाय dx केला तर x डिवाय बाय dx मायनस x डिवाय बाय dx या साईडचा 2 डिवाय बाय dx केला तर m स्क्वेअर y आहे जर राईट हँड साईडला आपण लेफ्ट हँड साईडला ट्रान्सफर केलं तर मायनस m square y is equal to 0 and याप्रमाणे